तुम्हालाही कधी का, कुठे, कसे, केव्हा असे प्रश्न पडतात का? मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. आता पहा, पेटती ज्योत नेहमी वरच्या दिशेनेच उडत असते. साधी पेटलेली काडी घेतली किंवा मेणबत्ती घेतली आणि उलटी धरली तरी त्याची ज्योत वरच्या दिशेनेच उफाळते. मशालीचा पलिता जेव्हा पेटतो तेव्हा त्या पलित्याचं काबरी टोक जरी पेटल्यासारखं वाटलं तरी जळतं ते पलित्यात असलेलं तेलरूपी इंधन बरं का. हे इंधन वायुरूप धारण करते आणि वायूच पेट घेतं. वायू हलका असल्या कारणाने वरवर जात राहतो आणि हे सगळं होतं गुरुत्वाकर्षण बलाच्या पोटी. आता तुम्ही म्हणाल, गुरुत्वाकर्षणाने वस्तू जमिनीकडे खेचली जाते, मग वायू हलके असल्या कारणाने ते सहजगत्या वरच्या दिशेने जात राहतात. जर गुरुत्वाकर्षण अस्तित्वात नसेल तर ते वरवर जाणार नाहीत. गुरुत्वाकर्षण शून्य कधीच होत नाही, पण ते अत्यल्प होऊ शकतं. अंतराळ यानात ते असंच घसरतं. या यानात मेणबत्ती पेटवली तर तिची ज्योत तिथल्या तिथेच पसरते. पाणी पसरून त्याचं थारळं वाहत असते.